आम्ही आता निघालोय जायला मुंबई. ए चला लवकर चला लवकर चला लवकर चला. पण हे राहणार बाबा. अच्छा चिकटपट्टी मारत आहेत त्याला. एक घरी एकच मारा. ठेवणार आहेस का तू इथे? वरती चप्पल आहेत आतमध्ये फाटली पिशवी म्हणून घेतलंय ते डिक्कीत आहेत. निळ्यात गेल्यावर तुला माहिती का आईचा वॉच टाइम युट्यूबचा किती आहे? 2.5 तास. अभ्यास कर. तुला खरंच वाटणार ना मी काय बसलेली असते? नाही पण आई चालू ठेवते आणि झोपते असं सांग. ते आहे. आई हे अभ्यासाचं वय आहे. अभ्यास करायला पाहिजे. कळलं? युट्यूब वगैरे वेळ नको. 2.5 तास तू युट्यूब वर घालवतेस. कॅमेरा मधून पण बघितल्यानंतर तू इथे फोनवर दिसते. तेव्हा तू सगळ्यांकडे दिसतेस. तू सगळ्यांचं हेच बघत असते. म्हणजे कोण झोमॅटोवर मी काय ऑर्डर केलं ते तू बघत असतेस. लक्ष नको ठेवायला. वाराच्या दिवशी काय पण ऑर्डर करशील. अच्छा वाराच्या दिवशी. अच्छा चला सांभाळून सगळं. काळजी नको करू. मी लवकर 13 दिवसात. बाबा प्लीज बाबा 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 बाहेर या. युरोपला ते 500 रुपये तरी द्या. 500 रुपये. 500 रुपये तरी. 500 आहे तुम्ही द्या. मी आपलं म्हटलं 500. बाबा द्या ना काहीतरी. युरोपला चालले असं काय करताय? चल दिले. 15,000 माझे यायचे पाटील का बस माझे मला पाठवू. बाबा ते युरोप साठी काहीतरी बघा. आपण काय करतो बाबा द्या. बाबा थोडेसे थांबा. हातावर ठेवा. 500 रुपये. 100 रुपये 200 रुपये. युरोपला चालले बाबा बाहेर चालले म्हणजे आशीर्वाद घेतला. उमऱ्यावर तसाही घ्यायचा नसतो. उमरा नाही घेतला मी आज घेतला. अरे बाबा तो हे बाबू पेपर व्यवस्थित लिही आणि सगळ्या पेपर साठी ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. आपला विषय राहिला द्या. सगळं तुझंच आहे म्हणजे का हो. सगळं तुझंच आहे असं म्हणायचं. नाही सोडले. बाई रडू नको. मी काय चल मम्मा तुला काय आणू युरोपवरनं? अजिबात काही नको. जातास तसे व्यवस्थित ठेवा. आनंदी ठेवा. कळलं? बाबा तुम्हाला काय आणू युरोपवरनं? पैसे पाठवतो. थांबा वायफाय गेला. नीट गेला सांगते ते. माझी बॅग बरं चल. बाय बाय. हे चांगलं असतं ऋतुजा. फणस जिथे तिथे पाहायला लागतं. पण मी काय म्हणते आपण एवढं सगळं नेणार आहोत कसं? बाबा जातास ना फेऱ्या मारा. चलो जर्नी बिगिन्स. कुठे ठेवू मी घेऊन? बाय मम्मा. माझ्याकडे बॅग आहे ना. गेली पण आई. गाडी आली म्हणून गेली. बाय बाय. सावकाश. तिकडच्या पुढे ठेव. पुढे ठेव रे. इकडे प्लास्टिकच्या बॉटल रिकामा ठेवल्या. आई बाय. 2 दिल्या. नेहमी आम्ही खूप लवकर जायला निघतो पण मला काही गोष्टींसाठी साईनसाठी थांबायचं होतं. त्या सह्या घ्यायच्या होत्या आणि ते सगळं घेण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतमध्ये मग पंचायत समितीमध्ये त्यानंतर बँकेत असं सगळीकडे गेलो. तर आम्ही अशा वेळेला देवबागला आलो जेव्हा होता सेकंड सॅटर्डे आणि त्यानंतर होती सुट्टी. त्याच्यामुळे आमची जी काही सरकारी कामं आहेत ती काही झाली नाहीत आणि म्हणून आता आम्हाला उशीर होतोय आणि कुणाला कंट्रोल करतोय विचारा की मला गाडी चालवायची आहे किती लेट निघतेस हो ना. मी प्राजूचा अपमान कसा करायचा तो विचार करत होतो. आणि आज गाडीत आमच्यासोबत आहेत या दोघी आणि या दोघी आमच्यासोबत येत आहेत. माझ्या सासरी येत आहेत आणि आज त्या तिथेच राहणार आहेत आणि त्या पहिल्यांदाच येत आहेत ना माणगावला. पहिल्यांदा येत आहेत माणगावला. कसं वाटतंय? काम तिथे पोहोचत सौरभ आमचा कधी कधी लवकरच प्रश्न विचारतो. आता आम्ही ब्रेक घेतलाय. अजून आम्ही 20 किलोमीटर सुद्धा आलेलो नाहीये आणि आम्ही ब्रेक घेतलाय. कसला ब्रेक घेतलाय सोडा? वॉक ब्रेक. वॅकी ब्रेक. पूजा इज डुईंग वॅकी. Now she just entered. Now she will do shaky. आता आम्ही तिचं नाव सुलटी ठेवतो म्हणजे तिला उलटी होणार नाही. अरे पण अजून केवढं जायचंय?
ती ॲवोमिन घ्यायचीस ना, झोपली असतीस. एव्हरेज नाही कुठली ॲवोमिन. आम्ही तर लहानपणापासून आवळा सुपारी खात आलोय. हे कुठली ॲवोमिन? ॲवोमिन की ॲवोमाइन असं काहीतरी आहे ते. दुसरा ब्रेक दुसरा ब्रेक. ब्रेक 2 दिलायस का? सरबत पण ते सब्जा उब्जा घालून. त्याच्यानंतर लग्नानंतर दिवसांनी आलात. कशी आहे काकी? ही मस्त. मागच्या वेळा दोन वेळा किल्ले पण तुला मार्गे गेले ना. हे आमचं फेवरेट लिंबू सरबत. ओके ना, मग तुझ्या पुढे बसले हा मी. हा सेकंड ब्रेक आहे. पुढे कसं वाटतंय लिंबू सरबत? कोकमचा हे. तुला आम्ही फोन करून सांगतो भेट आम्हाला म्हणून जातो. काम वाढला, टेन्शन वाढला, लगीन झालं. तुझा लगीन तर ह्यांचा पण झाला. लगीन झाल्याच्या नंतर काय खाऊन दिलं? काय ना जेवण करून येलं. माझे आज हा असं एक ना मिनिट, तू दुपारचं जेवत नाहीस ना? मग आता कसं जेवलास? जिंदगीचे रेषा बदललेले आहेत. या रेषांचा काय घेऊन बाहेर चाललो कोण आम्ही पण युरोपला. मग काय करतास? काय काय पाहिजे तुला? काय घेऊन येऊ? सांगितलंय ना तुला का का आणतलं का? काय सांगलं? मेसेज कर ऑन कॅमेरा नको. ड्रोन आणतलं ना. ते युरोप वरून नाही, युरोपला डबल युरोपला कुठे ड्रोन पाहिजे तुला तर तो इकडे कधी जातात? 19 तारखेला. व्हिडिओ करू कोण आहे हो? लागतो रे. नाही 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 तू मला विचारलं आता कसा लग्नाचा सीझन आहे. पावसाळा येलो का मग कोण आमका अरे कुत्रा नाही पण करणार. कुत्रा याच्या पासपोर्ट विस्पोर्ट काढून ठेव. काढताय ना पासपोर्ट. ए तू फक्त लालबागला येऊ नकोस. लालबागला कधी पावसात येतलो आम्ही परत ह्याच्यात जायचा ए माझ्या पार्टी दे. ह्याचं काय रॉकेटच्या बॉक्स असेच बांधून ठेवलात ते. ते उडेल कधी पण. एवढ्यात काय गो फुसके बार निघाले. ए तू पार्टी दे. होय गो बाय पार्टी तुला नाही म्हटलंय कधी. काय म्हणते बाकी आम्ही मेकअप करू. खूप दिवसांनी भेट झाली ना आपली. खाल्लं सांगते मी लग्नानंतर आता भेटलंस ना. आपण भेटलो तिकडे आलेलो ना मुंबई तेव्हा क्लास. मॅच चालू होती ना IPL ची. अरे अरे यार. तेव्हा तर मी शेवट. आता परत मागा साखरपुडा होता तिकडे जायचं. आज जेवण वगैरे वाढलंय का चाललंय? कशी आहे रे ती? मस्त. माझा हाय सांग तुला. माझ्याकडे म्हटल्यानंतर विषय येत ना. तुझ्याकडे आहे म्हणून टेन्शन आहे. जाऊया गुजरातला. जाऊया. ते का काय करतलं काय राहा काय मेले ते का त्याच्या बाहेर कसा ऍडजस्ट नको इकडे कोण बघ ना आजीला पण घे ना. बाय बाय बेटा आई लवकर लवकरच. चला सौरभ सॉरी त्यांका टाइम दिले ना दोघांना त्याच्यामुळे. ओ गो बाई थांब हातावर उलटी करशील. तिचं नाव सुलटी ते ठेवलं. पण एवढ्या लवकर कसं काय तुझा? बघ ना कट्ट्यापासूनच चालू केला ना. मॅड झालं अजून कितक्या जाऊचा. आणि सांगता युरोपला येतंय म्हणून. युरोपला सोबत पिंपा घेऊन गेलो. विमान घ्या घाण करून टाकायचा पायलटला सांगेल जरा उतरव नाही तर का पुढच्या असतं बघ कसा एकदम स्मूथ स्मूथ बाहेर येत नाही तर. सायलेंट किलर हा पण. चल चला चल बाय बाय. सावकाश हा. होय चल. काय झालं भूक लागली. मग काय तुला तुला पुढे काय बनवलं? पक्षी पिझ्झा कावळा. आपण बोलत होतो आपल्याला की बाबा साधी आहे मुलगी. तू
कोण बोलत होता मला? आम्ही बोलतो साधी आहे, चल जाऊ दे. डायरेक्ट फिरवला शब्द. अरे हा मला श्री दादाने शिकवलं. काय पण श्री तर त्याला बघतोय, श्री तर त्याला आहे शिकवायला आपल्या गोष्टी. चिवताई बनवलंस तिला. चला सुचले तुला सांग. ऋतूच्या भडकली ना अशी जाम आपल्या सगळ्यांवर भडकली समजा, गाडीत बसवायचं आणि निघायचं. मुंबईत नाही लांबचा पण प्रवास घ्यायचा. आमचा अलिबागला घेऊन चल मग गप्प. मौन एकदम. हरमाळला रे पॉर, हरमाळला. मी पण हरमाळते. तू का प्र भूक लागली. चौथा ब्रेक. उलट्या पे उलट्या. आम्ही घेतलाय चौथा ब्रेक. ती कशी बसली ऋतू प्राजक्ता मी व्हिडिओ करते तू दरवाजा बोललेस. अगं बसलीयस काय काय? आता मला एसीत पण गरम व्हायला लागले म्हणून मी फॅन हे करतोय. कितवा ब्रेक आहे? प्राजूने 5वा ब्रेक घेतला. प्राजू नाही, कृतिकाने 5वा ब्रेक घेतलेला आहे. पेशंटची वाट लागली. काहीतरी करत बसते, बंद करते. आई शपथ कोणाला चिडला? आई शपथ फालतूगिरी करते. तिच्या शरीरात काय नाही कळतंय का तुला? अरे हो पण तिने आता जरा झोपू दे असं म्हणते. झोपू दे, नुसतं झोपून होतं का सगळ्या गोष्टी? गेला पोटात तरी ती उलटीच करणार. असं रिटर्न तरी जाणार कशी? बॅकच करत ना. ताई मला इथून पुढे यायचंच नाही. मग ताई आणि आम्ही ठीक आहे तुझं नाही तर आम्ही जातो. आणि एवढी ती काचेकडे येऊन सांगितलं काच खाली घे, उभी राहिली. मला न्यायचं. तुम्ही जा नाही बोलली. मला इथून पुढे मला इथेच सोडा, मला नाही यायचं. पुढे नाही येत आहे. नाही मला पुढे नाही येता येणार. एक वेगळाच प्रवास. उलटी एक आगळा वेगळा वेगळा प्रवास. वेगळा प्रवास. आता त्याचा आपण टायटल ट्रॅक करूया. भेटूया 2 मिनिटात. तू बनवणार आहे? बनवतो, खरंच बनवतो. अच्छा ओके. झाली बघा उलटी, करणी बघा उलटी, झाली बघा उलटी, करणी बघा उलटी. असं असायला पाहिजे. घाटामध्ये गाडी झाली आलटी पलटी. त्याच्यानंतर ती लाईन आलं पाहिजे की झाली बघा उलटी, करून बघा उलटी, करून बघा उलटी काय असतं. गाडी झाली आलटी पलटी. भावाकडे तिकडे काय म्हणतो आपण पहिले आता तुम्ही अप्रोच चेंज झाला गाण्याचा, मग आपण वेगळं करू. मग तू काय सॅड सॉन्ग घेत होता? सॅड सॉन्ग नव्हतं करत, तिच्या अवस्थेवर करत होतं ग. तिच्या अवस्थेवर तिच्या एवढी अवस्थेवर बघायला गेलीस तर तिचं कॅरेक्टर आता असं आहे. तिचं कॅरेक्टर कसंही असू दे, पण व्लॉग मध्ये मजा आली पाहिजे ना. मजा आली पाहिजे. पण 2-3 प्रकारची गाणी होऊ शकतात. टिंचक प्रिफर करूया. टिंचक वाली ती आता नाही. पहिला तर करी होतं उलटीवरचं गाणं, तर उलटी भजन होतं. बघितलं मी बोलले ना, ते खूपच स्लो होतं. टायटल ट्रॅक होतं ते. जरा फास्ट घे. अशी उलटीवरची गाणी. तशी टिंचक यो उलटी यो उलटी हे करताना तिला हे करत होत. चला आता सांगा मला कंट्रोल येतं. मी बसले राईटर आहे सर. अंडू कर अंडू. अंडू? बघ तिथं आलं. अंडू पांडू गेलं ना रे अंडू. अंडू काय सांगते? रिडू कर आता. येडे. रिडू कर आता. पहिल्यापासून लिहूया चल. नाही झालं. अरे पण त्याला लिरिक्स चेंज करावे लागणार ना, कारण सॉन्गचं हे चेंज झालंय. प्रवासात निघालो, चपाती भाजी खाल्लो, वाटेत तर लागली घाटी. झाली परफेक्ट होतं. अरे तू लिहून घे नाही तर विसरणार. प्रवासात निघालो, चपाती भाजी खाल्लो, वाटेत तर लागली घाटी झाली मग आम्ही हे काढते खूप
उलटी काय बेस्ट होणार काय उपयोग आहे तुझं बायकोच काम करते सगळं परफेक्ट सॉन्ग होता त्याला रीलचं कंटेंट सुचतं तुला सॉंगचे लिरिक्स सुचतात उलट झालं चपाती भाजी खाल्लो वाटेत लागली घाटी झाली बघा रडते ती पण ते झाली बघा उलटे ऋतूच्या तिचं आलं पाहिजे हा पुढच्या स्टँडच्या मध्ये ऋतुजाला घेऊया ऋतुजा झाली एवढं चांगलं लिहिलंय मी एक नाही चपाती भाजी खाल्लो वाटेत लागली घाटी ऋतुजा झाली उलटी उलटी बेस्ट अजून पैसे फुकट इतक्याच गावता पैसे दिलं तर नाही गावता प्रवासात निघालो चपाती भाजी खाल्लो वाटेत लागली घाटी ऋतुजा झाली बघा उलटी झाली बघा उलटी झाली बघा उलटी इकडे जास्त राग आला ठीक आहे ना पावभाजी खाऊन तर पोट भरणार रात्री घरी जाऊन जेव नाश्ता करायचा असतं घरी का नाही केलंस घरी चपाती आणि भाजी तुम्ही नाही खात भाजी कसली काबूची भाजी नाही घरी होतीस तेव्हा जेवायचं नव्हतं तुला आता मला सांग ती का आपण काय बोललो रस्त्यात कुठलं हॉटेल आहे तू सांग एकच तिने दाखवलं आपल्याला तिथं काहीच नव्हतं एक नव्हते भरपूर होते किती कुठले रिव्ह्यूज कमी लोकांनी रिव्ह्यूज दिले मी काय सांगत होते आतमध्ये 39 मिनिट्स चाला कुठच्याही प्रवासाला आपण निघाल्यानंतर जेवणासाठी तो रस्ता सोडून 40 किलोमीटर एवढं नाही. गुगल वरती जाऊ शकतो ऑन रूट वर सांगतो नाही आणि जाऊ शकतो पण केव्हा जेव्हा आपल्याला हॉटेलवरती खूपच येतो बाप जेवण आता आम्हाला माहिती आहे की इथं मिळतं चांगलं होतं आम्ही जेवलो आता लेट पोहोचलो त्याला करणार काय ब्रेक कोणामुळे पण मी बोललेले ना की 4 नंबर किचन बघून आपण थांबून कुठेतरी जेवूया कुठे जेवणार काय कुठे आणि तुला प्रवासात चिकन बिर्याणी घ्यायचं आहे मी खाते काय नाही प्रॉब्लेम होत तुला 5 वेळा फक्त मीच नेला इनामदारकडे तुला मला माहिती मला काय खावं तिला रात्री नाही ते बाजूच्या माणगावमधल्या हॉटेलमध्ये आणून दे मम्मीला विचार रात्री आपण जेवायला बाहेर जाऊया तिथं अमरच्या हॉटेल माझी आई आपल्या आई वडील सारखे आहे तू हे सांगितल्यानंतर काय बनवू म्हणून विचारणार अरे घरीच जेवूया रे पण जेवूया नाश्ता नको माझ्या घरी मम्मी असली तर नाश्ता होता जेवण मम्मी काकीला सांगला तुमच्या पोराने जेवण नाही करू दिलं नाश्ता करू दिला म्हणून मी अशी बारीक मला वेळी जेवण अरे बापरे आपले पाठी खापर पडते लोक बोलत असतील काय विचारला देत नाही शॉपिंग राहिली फक्त पावभाजीने पोट भरेल इकडे काय चाललंय विषय आपण वीकडेज मध्ये जाऊया मी तेच नाही उद्याच जाऊ नाही राहिले उद्याच चल जाऊ उद्या चेंबूरला जातो चेंबूरमध्ये जाऊया तिथे मग ह्या कशा अच्छा तुझी परीक्षा पेपर आहे परवा उद्या जाणं जाऊ दे बाबा जाऊ दे ना त्रास द्यायला थांबलेही नसते लेस दॅन 24 hours मग म्हणून जरा पचेल असं खा 24 तास आहेत आणि खाते काय पण चिकन बिर्याणी कुठली तुला काय पाहिजे फ्रेश लाईफ वॉटर वॉटर नॉट सोडा You want fresh lime water? Only water. Only salty. No sugar. Water. तुला काय पाहिजे? Vegetable sandwich. पावभाजीने पोट नाही यार करणार काय खायचं काय करायचं एक वाजल्यापासून भूक लागली आणि पावभाजी खा नंतर अजून काहीतरी खा 4:30 आधी पावभाजी खा नंतर मग पोटात जागलं ताप होता त्याचं लवणला त्याच्याकडे बघून कसं वाटतंय आयुष्यात माणसाने आहे ना ते ह्याच्यासारखा असावं तू बघ किती खुश आहे बघ नाक पण त्याचं आमच्यासारखं आहे असं असावं माणसाने
ताईचा फोटो लागला पाहिजे मला एकदम सेम आपल्यासारखं मोठं. आणि लागलं तर अजून सांग. लागलं तर लागणारच. पाव सांग मग. मेन्यू कार्ड म्हणजे दुसरा मेन्यू खाणार आहेस? डेंजर आहे. व्हॉट आर द डिफरंट स्टेजेस ऑफ डेटा व्हिज्युअलायझेशन? पहिले सांगते असे आपण आता काय बोलतो माहितीये, फक्त लेंथ भरायची आहे. मला याचं उत्तर सांग. अक्वायरिंग डेटा, एक्विजिशन, पार्सिंग हा. डेटा, त्यानंतर दोनच आठवत आहे, तो पुढचं काही आठवत नाही. शेवटचा आठवत आहे बोलतो, तो पण चुकीचा आहे. नाही चुकीचा आहे तो. शेवटचा पण चुकीचा आहे. हा मग मधले सांग मॅमचे नोट्स जाऊ दे. राईचं पण तुझं अक्षर घाण आहे यार. आमच्या सगळ्यांमध्ये हिचं अक्षर घाण आहे. म्हणजे वाटलेलं की होईल बरं, पण हुशार मला वाटलं मी हुशार आहे. ही माझ्यासारखीच आहे. अरे पण तू काय बोललास? हो मला वाटलं हुशार आहे पण ही माझ्यासारखीच आहे. अरे मम्मीला कळावं म्हणून मी घोकंपट्टी करायचो, आवाज जोर जोरात. मम्मी मी वाचून झालं, मी जातो आता खेळायला. तशी आई बोलत होती बिचारी ग, किती अभ्यास करतात. आज दिवसभर जाम अभ्यास करणार हिने. अरे मी सगळे PYQ सॉल्व केले. थांब जरा, याचा मला उत्तर सांग. मला पहिले दोन पहिले ते सांगितलं, पहिले दोन 5 वेळा आणि सांगितलं. आता मस्करी नको आहे. अरे मस्करी नाही, परवा पेपर आहे, बंद कर नको आहे. मला आठवू दे ना. काही आठवत नाही. दिवसभर फक्त ह्या हॉटेलला खा खाऊया आणि त्या हॉटेलला ह्या खाऊया. व्हॉट इज ते नाही आहे, ते लास्ट सेमिस्टर. तुझं एका दिवसात होणार आहे अभ्यास. हो मी युटीचा यूज अ टाइमलाईन चार्ट टू शो हे मराठीतून कशाला सांगितलं? जे लिहिणार आहेस ना ते सांग. शो प्रोजेक्ट शेड्युलिंग, त्यानंतर तर बघ काय आहे. टाइमलाईन चार्ट. आपण असं टाइम सिरीज मध्ये दाखवतो, हिस्टॉरिकल इव्हेंट्स दाखवतो. ह्याचं बघ किती व्यवस्थित आहे. डेटा व्हिज्युअलायझेशन प्रोव्हाइड अ क्विक अँड इफेक्टिव्ह वे टू कम्युनिकेट इन्फॉर्मेशन. किती प्रॉपर तू सांगतेस ना ते. मी नंतर आता बघ इकडून गुगल मॅप कसं सांगतो, इथून इथपर्यंत कसं जायचं, प्रॉपर वे ना. मी गेलो इकडून, नंतर पटकन मी तिकडे थोडस वळलो, नंतर अरे पुढे जाऊन राईट मार. हा व्यवस्थित आहे ना. मी चालत गेले. अगं मी अभ्यास गरम होत आहे. अजिबात अभ्यास व्यवस्थित नाही करत आहेस. अजिबात व्यवस्थित अभ्यास आता गरम होणार. तू काय करतेस? PYQ ना. PYQ नको करू. थांब, PYQ चा फुल फॉर्म काय? नको करू. ABSQ कर. आजूबाजूचे सगळे क्वेश्चन. आजूबाजूचे सगळे क्वेश्चन. तर तुला चांगलेच पडतात. हा मग मी हेच सगळं करून दुसरा काय हेच सगळं. अरे मला याची डेफिनेशन. आता आईस्क्रीम खा, गपचूप आईस्क्रीम खा. चला नाही करणार. त्रास देतो. एक डेफिनेशन येत नाही, मी नुसतीच अभ्यास करतोय. अभ्यास केलास ना. मी पण सरक तिकडे सरक. किती त्रास दिले ना तुला. त्रास दिला मी. आता मोठं असताना जितका आम्हाला त्रास देतो आम्ही अभ्यास झोपून नव्हता गेला. बापरे. मी अभ्यास करताना पायाजवळच बसायचो मम्मीला. तो एक तिथंच व्हायचं मम्मीच्या आवाज. तुझ्या मग बिचार त्या जागा राहायच्या ना. पण राजू इंजिनिअरिंग आमच्या वेळेस कठीण होतं. प्लीज बंद कर. खरंच कठीण. अरे आमच्या वेळेस पण कठीण आहे. विचारत राहते आईला की हा इतका त्रास देतो त्याने आईला किती त्रास दिला असेल त्याच्या लहानपणी. पड्या करून कंप्लेंट खूप येत असतील ना शाळेत ना मम्मी? अजिबात नाही. कधी कधी मम्मी कंप्लेंट. कंप्लेंट नाही शाळेतून कंप्लेंट नाही कधी. तुला सांगू ताई, हा मधल्या मध्ये विषय मिटवत असणार. अरे इंजिनिअरिंगला पण एवढे झोल केले मी. किती सब्जेक्ट आले, कधी घरपर्यंत नाही आणला मॅटर. स्वतःच घरपर्यंत नाही कधीच काय. प्रश्न विचारले मी अभ्यासाचे, काल काय अभ्यास केलाय त्याचे, एक उत्तर येत नाही आई. विचार. मला उत्तर यायचं खरं सांग. खोटं बोल. त्याला तुझ्यासारखं कट टू कट, सेम टू सेम हवं. वर्ड टू वर्ड एव्हरीथिंग. सगळे खायला बसले. मम्मीने सगळं बनवलंय मस्त मस्त. तर मुंबईला जाताना आम्ही माणगावमध्ये थांबलो, कारण इकडचे सुद्धा देवदर्शन बाकी आहे. तर ते देवदर्शन करून आम्ही उद्या मुंबईला जायला निघणार.
सगळ्याची पद्धत सेमच असणार. पण मला एकच साडी नेसता येते. हिचं हे वेगळं तरी पण ती नीट नाही नेसली मी. ठीक आहे, एवढं काय वाटत नाही. ठीक वाटतं. तू अभ्यास करा. चला. तर चालेल असं की मी साडी नेसायला शिकली आहे, पण मला ही एकच साडी सध्या नेसता येते कारण ती जॉर्जेटची आहे. सो मला अशा मटेरियलच्या साड्या सध्या नेसता येत आहेत. मी अजून कॉटन वगैरेच्या ट्राय नाही केल्यात, त्यामुळे मी परत एकदा तीच साडी नेसली जी मी गुढीपाडव्याला आय थिंक वापरली होती ही साडी, की ती मला नेसता येते म्हणून. सो आता आम्ही देवदर्शनाला निघालो आहे. इथून पटपट पटपट देवदर्शन करणार, घरी जाणार, जेवणार आणि मग मुंबईला जाऊन निघणार. तर सगळ्यात पहिला आम्ही आलो होतो माणगावच्या वाकडाई देवीच्या मंदिरामध्ये. त्यानंतर आम्ही पोहोचलो कालिकाई देवस्थान कडापे इथे. आमचं एकविरा आईच्या मंदिरात जायचं राहिलं आहे, जेजुरीला जायचं पण राहिलं आहे. जेजुरीला जाण्यासाठी तर सूरज कधीपासून बोलवतो या तुम्ही, मी इकडे सगळी सोय करून ठेवतो. पण त्यालाही आम्ही सांगितलं की आम्ही आता पावसात आलो की त्यानंतर एक दिवस प्लॅन करूया आणि मग आम्ही तुझ्या इथे येतो, मग आपण जेजुरीला पण जाऊ, कारण आमचं दर्शन अजूनही राहिले. सो आता आम्ही जेवढे जवळपासचे देव आहेत ते सगळे दर्शन करून घेतो आहे, कारण आम्ही खूप मोठ्या सुट्टीवरती बाहेर चाललो आहे. त्याच्यामुळे घरच्यांचा आग्रहच होता की देवदर्शन करूनच निघा. त्यामुळे आम्ही हे जेवढं जवळपास आम्हाला जमतं आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, कारण काम आमचं काही थांबत नाही आणि त्यातून ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे.
कुणालकडनं मुगवली गावातल्या या स्वयंभू गणपती मंदिराबद्दल मी खूप ऐकलं होतं आणि आज दर्शन घ्यायला आम्ही तिथे आलोय. मी नेसले साडी. परत नेसायला लागली तुला. एकच साडी नेसता येते. मस्त दिसते. तर आम्ही देवदर्शन करून येईपर्यंत या दोघी घरीच होत्या. प्राजक्ताची उद्यापासून परीक्षा चालू होते त्यामुळे तिचा अभ्यास होता. आता आम्ही सुद्धा काहीतरी खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग मुंबईच्या प्रवासाकडे निघू. ऋतू खात नाही आहे का ग? पोचायचंय ना ग लवकर. थांबत नाही पोहोचू शकत आता. बघू दे चप्पल का घातली नाही. चप्पल पडूनच ठेवली बघ. 3 दात मारलं. मांजर बघा व्यवस्थित आहे काय? मांजर व्यवस्थित आहे का बघ जा मम्मी. आहे ते बस चालत होतं तिकडे आता. गोळ्या दिल्यात घ्यायला सांगा. परत गोळ्या घेतलंच पाहिजे. अँटी रेबीज आहे ते. कुठलाही मांजर असो ते बोलले की इम्पॉर्टंट. व्हेरी गुड. आणि अजून किती माहिती 3-3 दिवसांनी 5 इंजेक्शन घ्यायला सांगितलं. 3-3 लिहून दिलेत. 3-3 दिवसांनी 5-5 इंजेक्शन. एक 5 इंजेक्शनचा डोस असतो. उलटी एक अनोखा प्रवास आणि दुसरा रेवीज मांजरात पासून सावधान. मांजरींपासून सावधान बाबा. तुम्ही दोघींनी कपडे पण नाही बदललेत कालचे. तेच कपडे. कंटिन्युएशन ब्लॉग मध्ये कंटिन्युएशन आलं पाहिजे. आमची बॅग आतमध्येच आहे. आमची बॅग आतमध्येच आहे. चला बघ ना. कपडे बदलले नाही कारण बॅग आतमध्ये आहे. काढू शकले असते हो की नाही. आपण एवढी मोठी बॅग काढली मग म्हणून तो मांजर चावली. हिला तर आचवाला नेलं असतं. 4 दिवस तेच कपडे घालते ती. द्या मला ही तुला घे. अरे ते टिश्यू घे ना. टिश्यू ने पूस. आम्ही दोघांनी मँगो घेतले. पूस तू आणि दे सरांना नीट दे. मँगो कुणी घेतलाय? आम्ही दोघं. कोण? आम्ही तिघं म्हणजे. अरे मँगो पेक्षा हे ओरिजिनल असतं. मँगो ते पाऊच मधलं येतं ना. हे भरून दिलं. मला सगळीकडे मँगोच आवडतं. आणि मी काय म्हणते तू रेग्युलर एसी कडचा जाऊन चेहरा दाखव ना. ते भजी देतील. काय चेहरा दाखवते भजी देतील म्हणजे कॅपॅसिटी मध्ये 15 एक वेळ होती पण बऱ्याच वेळा कंट्रोल. पण उलटी केल्यानंतर तुला कसं वाटत होतं? उलटी केल्यावर थोडा वेळासाठी बरं वाटायचं पण नंतर पॉडकास्ट आहे का हा? थांब ना. मी 20-25 वेळा. अरे तू थांब ना. तिला प्रश्न विचारला ना बारके. बोल ऋतुजा. तू गाडी बरं वाटायची पण काय क्वेश्चन्स काय वाटत होतं तुला उलटी झाल्यानंतर? उलटी झाल्यावर बरंच वाटतं. आणि उलटीच्या आधी नको व्हायचं. ऋतुजा कशी उलटी करू सांग. आणि लेमन राईस फुल लेमन. पुन्हा लोक जेवताना ब्लॉग बघतात ना. हे मला नेहमी तुम्हाला सांगावं लागतं. नाही पण ते सांगावं लागतं असं म्हणते. ऋतुजा गाडी कशी थांबवायची ते दाखव. आणि एकदा मध्येच मी इथून पुढे येऊ शकतो. तुम्ही जा. अशी ती हात करते काहीतरी. ती अशी काहीतरी हात करते. मी नाही येऊ शकत. तुम्ही जा. काय हालत बेकार झालेली माझी. आज मांजर अरे झालं. मम्मीचा फोन आला होता. ती मांजर येण्यासारखी करायला लागली. मांजर अशी करते. उलट्याच करते कंटिन्यू. म्हणून आज तिला उलटी नाही झाली बघ. उलटी झाली नाही कारण तिला उलट्या होत्या. आता तिला जेवढं आपण हे करू ना तिला काय मारलं ना की इकडे लागेल. आत्मा हे तिच्या बोलले मारू नको. आत्मा तुझा आत्मा माझ्या. म्हणून ती बोलली काकीला मारू नको. आता ती तिकडं मम्मीच्या इथं वगैरे येऊन उलट्या विलट्या करते. ती सांगत असेल मम्मीला मम्मी थांबा. हा तर मला मारू नका. मला नाही जमत असं काहीतरी हात करतो ना तुझ्या.
तर आम्ही असा मस्त प्रवास करून उलट्या करत करत आम्ही माणगावला थांबलो होतो. तिकडे पण देवदर्शन झालं आणि आता आम्ही पोहोचतोय स्टुडिओला. स्टुडिओला पोहोचून सुद्धा आमचा प्रवास थांबत नाहीये, या सगळ्यांचा थांबेल. तुम्हाला पण आम्ही सोडणार, पण आम्ही जातो डर्मा विलाला, कारण आमचं टॅनिंग घालवायला. आजसाठी इथेच आम्ही एक नवीन गाणं लॉन्च करणार आहोत. त्यासाठी तुम्ही कोकण हार्टेड गर्ल ह्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तुम्हाला नवीन गाणं सिंगर कोण? तुम्ही लिरिक्स बाय कोकण हार्टेड गर्ल, म्युझिक कंपोजर कोकण पळतील लोक. तू काय करू नको. तू आपलं डेफिनेशन प्रॉपर सांग. ते काय बार प्लॉटची. मी चाललो युरोपला आणि आमची काही शॉपिंग झालेली नाहीये. आधी आम्ही इथून जाणार चेंबूरला, या दोघींना टाकणार चेंबूरला, तर तिकडून पुढे परेलला जातील. आम्ही चेंबूरला डर्माविला मध्ये जाणार. आमचं टॅनिंग जरा, आमचं नाही याचं जास्त झालंय, माझं कमी झालंय. सो याचं टॅनिंग जास्त कमी करणार, कारण तू साईन कॉस आहेस. तर मी माझं साईन कॉस्ट कमी करणार, हा याचा टॅन कमी करणार आणि त्यानंतर आम्ही शॉपिंग करणार आणि मग आम्ही रात्री घरी येणार. तर या ब्लॉग मध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चला काकीचा जय 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 जय. कसं कसं एक सौरभ बोल माझ्यासोबत. 1 2 3 4. अर्चना काकीचा जय जय का जय जय का. चल जायचंय, उठ. अर्चना काकी जिंदाबाद. ती होती बघा, तेव्हा जेवतेच आहे. पडपड हाही झोपायला चालय. तिने फक्त मान टाकली आहे, ह्याची मान सरळ आहे अजून. तिची बघ अवस्था, बघ तिची, बघितलीस का? तर प्राजक्ताची अवस्था बघून आम्हालाच त्यांना सोडायला जायला लागलं, कारण जाऊ दे आता आमचाच प्रवास खूप वाढलाय. उद्या छान पेपर लिहा.